नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग, प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। पाहू शकता तुम्ही इथे छान असे आपले मासे कुरकुरीत फ्राय झालेले आहेत। कलर पण बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे आणि वरून अगदी क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत। मी इथे राणी, बोंबील आणि काही वामचे तुकडे असे फ्राय केलेले आहेत। तर मला बोंबील ताजे मिळाले, मी घेऊन आले आणि पावसाचे दिवस आहेत ना, तर शक्यतो समुद्राचे मासे काही ताजे नसतात, पण मला ताजे मासे मिळाले म्हणून मी घेऊन आले। आणि ताजे मासे खायला तर एक नंबर लागतात नाही का, चव तर अप्रतिमच असते माशांची। आता आपण मासे हे कशा पद्धतीमध्ये फ्राय केलेले आहेत आणि काय काय साहित्य घेतलेलं आहे तर ते आता आपण पाहूयात। पण त्याआधी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि बघा आता इथे पाहू शकता तुम्ही, मी आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर असं चेचून घेऊन हळद, मीठ, लिंबू आणि लाल तिखट असं सर्व माशांना लावून घेतलेलं आहे आणि मॅरिनेट करून घेतलेले आहेत। अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवले होते। तुम्ही अर्धा तास 1 तास पण ठेवू शकता, घाई असेल तर 15 मिनिटात पण तुम्ही फ्राय करू शकतात। तर इथे मी रवा घेतला, त्यामध्ये तांदळाचं पीठ घेतले आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे। तर आता छान असं आपण मासे ना त्यामध्ये रव्यामध्ये घोळून घ्यायचे। पहिले पॅन तापून द्यायचं चांगला। पॅन तापल्यानंतर तेल पण छान गरम होऊन द्यायचं। तेल छान गरम झाल्यावरच आपण मासे ठेवायचे। जर तेल तापलं नाही ना तर मग आपले मासे तळाला चिटकू शकतात, म्हणून कधी पण आहे ना तेल छान गरम होऊन द्यायचं आणि मगच मासे तेलामध्ये सोडायचे। आणि बोंबील जर कुरकुरीत हवे असतील ना तर तुम्हाला मी सांगते, तुम्ही लिंबू जरूर लावा। लिंबू पिळलं ना बोंबलांना तर मासे आहेत ना आपले आणि बोंबील एकदम छान असे कुरकुरीत होतात। बघा तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करून, बोंबिलाला नक्की तुम्ही लिंबू लावा, बघा ट्राय करून आणि मग कमेंट करून सांगा। तर आता आपण बघा इथे राहिलेले काही मासे आहेत ना ते आता आपण रव्यामध्ये सर्व असे घोळून घेऊ। आणि पॅनवर ना जागा आहे शिल्लक राहिलेली, तर आपण ना साईडला अशी जागा करून एक एक करून मासा आपण सोडून घेऊया तेलामध्ये। हे बघा पॅन खूप मोठा आहे आणि ना मासे तळताना ना असं पसरत पॅन, तवा वगैरे असं पसरत भांडंच घ्यायचं, म्हणजे कसं मासे असे अखंड पण राहतात आणि आपल्याला छान असे चारी बाजूनी ते होतात। तर इथे बघा आता मी जागा करून ना साईडला आपले मासे उरलेले आहेत ते फ्राय करून घेते। आणि कधी पण ना मासे पलटी करायचे असतील ना तर एक बाजू पहिले चांगली होऊन द्यायची आणि मगच दुसरी बाजू पलटी करायची। आणि बोंबील शक्यतो थोडे ना बोंबलांनी कसं साईडला जर असे कडा सोडल्या ना का त्यानंतरच बोंबील पलटी करायची, कारण बोंबलामध्ये ना पाण्याचं प्रमाण जास्त असतं। ज्या वेळेला आपण बोंबील फ्राय करायला ठेवतो ना त्यावेळेला ते पाणी सोडतं, म्हणून काय करायचं, बोंबील जरा ना मंद आचेवर चांगले होऊन द्यायचे, थोडे सुकून द्यायचे ते आणि मगच पलटी करायची, म्हणजे मग ते अखंड राहतात, नाहीतर मग तुकडे होण्याची शक्यता असते। पाहू शकता तुम्ही इथे छान असे आपले मासे फ्राय झालेले आहेत, दोन्ही बाजू छान अशा फ्राय केलेले आहेत। कलर पण छान आलेला आहे बघू शकता। तर तुम्हाला नक्की मासे आवडत असतील तर या पद्धतीमध्ये एक दिवस ही पद्धत वापरा आणि मासे फ्राय करून बघा, खूप छान लागतात। इथे आपले मासे फ्राय झालेले आहेत। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे। मस्त छान असं कांदा, लिंबू घ्यायचं, लिंबू पिळायचं तो आणि खायचं वरण भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर पण तुम्ही हे मासे खाऊ शकतात। धन्यवाद।